भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदय. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदय. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे, अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. ग्रेस हे जरी कवी म्हणून माहिती असले तरी मी म्हटल्याप्रमाणे ललित लेखन भरपूर केलं कवी ग्रेसांनी. 1970 पासून ते अक्षरशः जातपर्यंत त्यांनी केलं, जवळपास 42 वर्ष. 7 ललित लेखांचे संग्रह प्रसिद्ध केले. आम्ही कॉलेजमध्ये असताना मितवा हा मुख्यत्वे करून वाचलेला ललित लेखांचा संग्रह मला आठवतो. आतापर्यंत आपण कविता ऐकल्या, गाणी ऐकली. आता संदीप आपल्याला एक कावळे उडाले स्वामी अशा नावाचं त्यांचा ललित लेखांचा सगळ्यात शेवटचा संग्रह आहे. त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला असं मला वाटतं. आणि त्याच्यातला एक छोटासा पॅराग्राफ वाचून दाखवेल आणि त्यावरून तुम्हाला कळेल ग्रेस यांची शब्दसंपदा, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व. आणि त्यानंतर मी त्यांच्या ललित लेखनाविषयी थोडंसं बोलेन. तर आता संदीप वाचतोय. अंधारात चमकते काजव्यांची रास, कसा त्यांचा प्रकाशात श्वास, हे त्या ललित लेखाचं टायटल आहे. दारावरची पत्रपेटी ठार रिकामी असेल असं वाटून घेऊन प्राणांवर चढत येणाऱ्या अनामिक पोकळीच्या भयाने जीव कासावीस होतो. पत्रपेटीत काही पत्र येऊन पडली असतील, काही चौकशीची असतील, काही चौकस असतील. अंदाज, अनुमानांचा प्रभाव पाडण्याचा काहींनी प्रयत्नही केला असेल. काही आपल्या तात्कालिक सुखदुःखांचे कारण पुढे करून शब्दफुलाच्या माझ्या कवितेच्या ओठातून शिळघळीचा फुंकर वारा लगबग धावत येईल या आशेचा रंग धारण केलेला असेल. काही नियती प्रधान असतील, काही नियती गर्भ असतील, तर काही नियतीचा सूचक दरारा दाखवणारी देखील असतील. या सर्व पसाऱ्यात एखादं पत्र असंही असेल की ज्याने आपल्या पत्र प्रवासात कागद टपाला बरोबरच आपल्या अडगळ महालातील वृत्ती प्रवृत्तींचा सर्व सूक्ष्म अतिसूक्ष्म सरंजामाही आणलेला असेल. काही रूपक धारणीचे पत्रे आपल्या प्रत्येक शब्दावर रूपकाचा चढाव चढवणारी असतील. काही आजूबाजूच्या निसर्गाचा आणि डोक्यावरच्या आकाशाचा, उपमेय आणि उपमानांच्या वहिवाटीने अख्खा दृष्टांत संसार मांडणारी असतील. काही पत्रे निसर्गाचा साधन म्हणून उपयोगी ठरणारे असतात. काही पत्रे निसर्गच एकमेव साध्य आहे म्हणून त्यालाच आपल्या अंतिम ओळीच्या टप्प्यात गाठणारी असते. मला हा पॅरेग्राफ मला जवळपास 4दा वाचावा लागला आणि मग मला लक्षात आलं की त्यांनी हे जे काही म्हटलं आहे ही एक अतिशय आपल्यासाठी मंडेन रुटीन आहे की मेलबॉक्स मधली पत्रे आणायची, घरी त्याला पाहायची, ट्रॅश मेल ती फेकून द्यायची. आपल्याला घरची पत्र तर आजकाल येतच नाहीत कारण की ईमेल आणि फोनमुळे, पण जी काही येतात ती बिलं आणि हे ते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणाला या 2 शब्दांचा अर्थ कळला असेल तर सांगा. नियती प्रधान आणि नियती गर्भ
म्हणजे नक्की काय. आणि या रुटीनचं मंडेन रुटीन मेलबॉक्स मधली पत्रे आणून ती पाहणे, अर्थात ग्रेसना येणारी मेल आणि मला येणारी मेल याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांना जी कुलकर्णींची पत्र यायची त्याच्याविषयी ते बोलतायत, त्यांना जंक मेल येत नव्हती. पण त्याच्यात त्यांनी जे लिहिलंय की अडगळ महालातील वृत्ती प्रवृत्तींचा सर्व सूक्ष्म अतिसूक्ष्म सरंजामही आणला असेल वगैरे वगैरे, तर मला वाटतं ती जंक मेल होती. आणि नियती प्रधान आणि नियती गर्भ याचा मी गेले अनेक दिवस विचार करते आणि मला खरं म्हणजे ते कळलेलं नाहीये नक्की, पण मला असं वाटतं की नियती म्हणजे अकस्मातपणे घडणारी किंवा प्री डिटर्मिंड गोष्ट, आणि ती त्या पत्रातून ते कळणार आहे तुम्हाला आता की हे असं होणार आहे बरं का, किंवा हे असं नियती गर्भ म्हणजे असं होणार आहे, नियती प्रधान म्हणजे झालेलं आहे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की ग्रेसांनी ही एवढी छोटीशी घटना जी की आपल्या आयुष्यात रोज घडते त्याचं अक्षरशः उदात्तीकरण केलेलं आहे. पण माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो की ग्रेस हे हाडाचे कवी बरं का, तर त्यांना ललित बंधाचा कॅनव्हास का बरं वापरावा असं वाटलं. प्रभा गणोरकर यांनी युगवाणीच्या ग्रेस विशेषांकात एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की ललित लेखन हे बहुंशी स्मृतींवर अवलंबून असते, म्हणजे मुख्यत्वे करून बालपणीच्या स्मृती किंवा अगदी खोल जिव्हारी दडलेल्या स्मृती, पण अगदी काल परवा घडलेल्या व्यक्तिगत घटना यावर सुद्धा ललित लेख लिहिता येतो. पण तरी पण ते आत्मलेखन नसते. प्रभा गणोरकरांनी ग्रेसांवर लिहिता लिहिता मला वाटतं त्यांच्या लेखणीत पण फरक पडायला लागला. त्यांनी इतकं छान वाक्यात लिहिलंय की आत्मपरता ही आठवणींची त्वचा असते. मला ते वाक्य खूप आवडलं. तर असं हे ललित लेखन, तर ते आत्मकथन नाही, मग ग्रेस जे होते ते इगोटिस्ट समजले जायचे. इगोटिस्ट म्हणजे त्यांना स्वतःविषयी बोलायला आवडायचं, स्वतःविषयी लिहायला आवडायचं, सांगायला आवडायचं. पण त्यांनी ऑटोबायोग्राफी कधीही लिहिली नाही, आणि हे मला याचंही मला आश्चर्य वाटतं. उलट ललित लेख जे लिहिले त्याच्यामध्ये जे लौकिक तपशील होते ते हेतुपुरस्सर बाजूला ठेवलं की काय, अंधारातच ठेवलं ते. कारण की आपल्याला कधीही चुकूनही कळत नाही की यांना 3 मुलं होती बरं का. म्हणजे एका मध्यमवर्गीय माणसाला हे असतात प्रश्न मनामध्ये जरा की किती मुलं होती, बायको होती का, काय झालं वगैरे. कधीही चुकूनही त्यांच्या ललित लेखातून आपल्याला कळत नाही. पण त्यांचे संग्रहाच्या संग्रह वाचले तरीही ग्रेस यांचं साहित्यच आपण वाचतो. माणिक गोडघाटे या माणसाविषयी आपल्याला कधीही काही कळत नाही. तर मला असं लक्षात आलं की कविता हे एक रिस्ट्रिक्टेड माध्यम आहे. ललित लेखनात बरंच स्वातंत्र्य असतं. तुम्ही सहज लौकिक तपशील गाळून टाकू शकता. तुमच्या कल्पना शक्तीचा वावर मुक्तपणे होऊ शकतो. स्वतःच्या ललित लेखाविषयी ग्रेसांनी असं म्हटलंय की माझ्या लेखनाचा तोंडवळा जरी ललित लेखनाचा असला तरी कथा आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्रोत इथे सतत वाहत असतात काव्याच्या मध्यवर्ती सारणीतून. म्हणजे त्यांनी कवितेचं बोट चुकूनही सोडलं नाही बरं का. म्हणजे ते एक इन अ वे साहित्यिक कॉकटेल सगळंच आहे त्यांना असं वाटतं. आणि मला असं वाचनात आलं की ग्रेसांना आपल्या ललित लेखनाविषयी अतिशय अभिमान होता. पण तरी असं समजलं जातं की दुसरे जे कवी म्हणजे इंदिरा संत आणि विंदा करंदीकर हे मोठमोठे कवी, त्यांनी पण ललित लेखन केलं. त्यांनी जे ललित लेखन केलं त्यापर्यंत ग्रेसांचं ललित लेखन पोचलं नाही. आता महेश एलकुंचवारांच्या ललित लेखनाचं उदाहरण घ्यायचं, कम्पॅरिझन करायचं म्हटले तर ग्रेसांचं ललित लेखन हे धुसरच राहतं. जरी ते ललित लेखन म्हणजे खरं म्हणजे फार सोपं सरळ प्रासादिक असं असतं असं माझं मत आहे. पण जशी ग्रेसांची कविता तसंच त्यांचं ललित लेखन धुसर राहतं. महेश एलकुंचवारांचा मौनराग वाचला, पहिला चॅप्टर वाचला त्याच्यातला, तर लेखकाचं बोट धरून आपण त्या लहानपणी ज्या घरात ते वाढले त्या घरातून फेरी मारून आलेलो असतो. ग्रेसांचं बोट काय, आपल्याला ग्रेस कधी दिसत नाही. ग्रेसांची सावली अशी समोर समोर जाताना दिसते आणि एका धुसर प्रदेशाकडे आपण चाललोय एवढंच आपल्याला दिसतं. तर ग्रेसांनी हा जो बुरखा आहे तो सदैव कायम ठेवलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आणि
माझा हा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे, कदाचित तो माझ्या डॉक्टरी पेशामुळे असेल, सो बेअर विथ मी. मला असं लक्षात आलं की इफ यू रीड व्हॉल्युम्स ऑफ हिज लिटरेचर, म्हणजे अगदी ललित लेखाचे अंकामागून अंक तुम्ही वाचताय तर तुम्हाला एक मनात शंका उत्पन्न होते की या माणसाला सायकियाट्रिक डिसऑर्डर आहे का. बरं, ही शंका म्या पामराने उभी केलेली नाही की हा प्रश्न अनेक दिग्गजांनी विचारलेला आहे, अनेक समीक्षकांनी, लेखकांनी, मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी विचारलाय आणि याच्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत. म्हणजे ग्रेसांच्या साहित्याचे सायको अनालिसिस या विषयावर डॉक्टर जयंत परांजपे, डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी पुस्तकं लिहिली आहेत आणि हे सगळे साहित्याचे डॉक्टर आहेत, म्हणजे सायकियाट्रिस्ट नाही, पण अतिशय उत्तम पुस्तकं लिहिली आहेत. तर त्या विषयी मला एक लक्षात आलं की त्यांचा ललित लेख वाचताना त्या वाचनाला माझा एक वेग प्राप्त झालेला आहे आणि तो वेग का बरं आहे हे मला कधी कळलं नाही. अचानक प्रभा गणोरकरांनी त्याचं उत्तर दिलं. तर त्यांनी तितकं छान लिहिलं आहे की ग्रेसांचं भावविश्व, विचारविश्व आणि अनुभवविश्व या 3 आसांवर त्यांच्या निर्मिती चक्राची गाडी अशी चालत राहायची. त्यांचं निर्मिती चक्र असं गरगर गरगर फिरत राहायचं आणि त्याच्यामध्ये जी गरगर आहे, जो डिझिनेस आहे, तो आपल्याला अक्षरशः वाचताना जाणवतो. तसेच ह्या चक्राची गती सोडून द्या, आपल्याला सदैव एक एन्झायटी जाणवते बघा. कुठलंही ललित लेख वाचा, कविता वाचा, त्याच्यात असा खूप शांतपणा नसतो. सदैव एक एन्झायटी, अतृप्तता म्हणा किंवा दुःख तर असतंच असतं. तर मितवा या ललित लेखात त्यांनी पहिल्या लेखाची सुरुवात अशी केली आहे, हिवाळ्यातील कुठल्याही संध्याकाळी माझा जीव जागेवर नसतो. हे साधं आहे, म्हणजे हे माणिक गोडगटे बोलतायत ते काय असं साधं आहे की हिवाळ्यातली कुठल्याही संध्याकाळी माझा जीव जागेवर नसतो. एका अनामिक गार शिरशिरीने मंद झोपाळ्यासारखा हलत असतो. बरं का, दिस इज अबनॉर्मल. आणि याच्यानंतर जे वाक्य लिहिलं आहे ते मला फार खूपदा वाचावं लागलं. काय, नखा एवढ्या घरट्याच्या सुई एवढ्या झरोक्यातून डोकावून जर पाहिले तरी धुक्याच्या खोल दरीत जाऊन आपण पडू असे सारखे वाटत राहते. दिस इज अगेन व्हेरी अबनॉर्मल. तसेच ऋतू परिवर्तनाच्या वेळी त्यांना उदासी घेरून येत असे. हिवाळ्याचे त्यांच्या निर्मितीशी प्राचीन सख्य असं समजलं जातं. ऋतू बदलताना त्यांना मानसिक क्लेश होत असत. म्हणजे आपल्याला कसं पावसाला काय कटकट आहे, छत्री घ्यावी लागेल एवढंच म्हणतो आपण. क्लेश वगैरे मला कधी झाल्याचं आठवण नाही, पण त्यांना क्लेश होत असत. मनाच्या ओसाडीतून चित्र विचित्र भास होत असत. भास होत म्हणजे हॅल्युसिनेशन्स. म्हणजे त्यांना ही आणि सायकियाट्रिक प्रॉब्लेम. माझा एक प्रश्न ग्रेसांना विचारायचा राहूनच गेला की लेखन ही प्रक्रिया त्यांच्यासाठी थेरप्युटिक होती का? Did writing ever unload the black thoughts in his mind? ग्रेसांच्या इडिपस कॉम्प्लेक्स विषयी फार बोललं जातं. इडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे मदर फिक्सेशन. तर ग्रेसांना प्रेयसीमध्ये आई दिसायची, आईमध्ये प्रेयसी दिसायची आणि या कॉन्फ्लिक्टमुळेच त्यांच्या कवितेतली दुर्बोधता उद्भवली आहे असं समजलं जातं. मग हे सगळं एवढं असताना, म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे, एवढी मनोविकृती आहे, मग तरी पण आपण त्यांना कवी म्हणतो, महाकवी म्हणतो. तर त्याच्यात इतका सुंदर लेख आहे युगवाणीच्या त्या ग्रेस विशेषांकात प्राध्यापक सोनटक्के यांनी लिहिलेला. त्याच्यात शेवटी लिहिलं आहे की मनोविकृतीकडे जाण्याची शक्यता असणाऱ्या अनुभवाला ग्रेसच्या अव्वल आणि अस्सल प्रतिभेने दिलेले प्रेमक काव्य हे एक सौंदर्य शिल्प आहे. म्हणजे एखाद्याला हा जर प्रॉब्लेम असता, असा प्रॉब्लेम ग्रेसना जो होता, म्हणजे त्याच्या हातात जी माती होती ती मातीच राहिली असती किंवा चिखल झाला असता, पण ग्रेसांच्या प्रतिभेमुळे मातीपासून अतिशय सुंदर शिल्प उभं राहिलं. त्यामुळे त्यांच्या अगाध प्रतिभेला आपण नेहमी शरण जातो. मनोविकृतीचा मुद्दा आपण बाजूला ठेवला तर ग्रेसचं साहित्य वाचणं आणि आकलन करणं हे माझ्यासाठी एक नेहमी स्ट्रेस टेस्ट असते. असं बरेचदा वाटतं की ह्यांना एवढं सगळं कसं दिसतं, कसं कळतं, मला काय आंधळी आहे का, मी कैदी आहे का,
आपल्याला एक मुकेपण सुद्धा आहे असे मला वाटायला लागलं. ते मुकेपण कसं मी सांगते की मला माझ्या आयुष्यात माझ्या मनात घडणाऱ्या ढोबळ गोष्टींचं चित्रण कागदावर करता येतं. आनंद, दुःख, चिडचिड वगैरे. पण मनाच्या डोहात जी अगदी सूक्ष्म थरथर होत असेल, सगळ्यांच्या होते, आपल्याला माहीत पण असतं, पण आपल्याला ते चुकूनही सांगता येत नाही, त्याच्यावर बोट ठेवता येत नाही. त्याच्यासाठी ग्रेसची प्रतिभाच आहे. मला असंही वाटतं की त्यांना एक कंडिशन असावी. इट्स नॉट अ डिसऑर्डर ऑर डिसीज, कंडिशन. आणि त्याला म्हणतात सिनेस्थेशिया. आणि तुम्ही PBS वरही कॉमेंट्री, ही डॉक्युमेंटरी राहते, पाहिली आहे का? सिनेस्थेशिया म्हणजे काय असतं की काही लोकांना जर आकडे दाखवले 1 ते 9, तर त्याच्यापैकी प्रत्येक आकड्याला त्यांच्या मनामध्ये एक रंग जोडलेला असतो. तर त्यांना 2 हा आकडा नेहमी ऑरेंजच दिसतो किंवा 7 हा नेहमी हिरवाच दिसतो. ते दुसरं काही इमॅजिनच करू शकत नाही. तर त्या सेन्सेस ओव्हरलॅप असं म्हणतात. ते नेहमी 2 सेन्सेस विषयी असतं की कुठलं तरी एक सिम्फनी ऐकली आणि त्यांना एक कुठली तरी चव तोंडात येते. हे 2 सेन्सेस ओव्हरलॅप होण्याचं लक्षण आहे. पण मला स्वतःला वाटतं की ग्रेसमध्ये ग्लोबल सेन्सेस म्हणजे त्यांना सगळेच सेन्सेस त्याच्या समाव एकत्र यायचे. त्यामुळे त्यांचं हे साहित्यिक रसायन तयार झालं असावं. आणि त्यामुळेच ते मराठी साहित्याला एक वेगळं क्षितिज देऊ शकले. ग्रेसांचं अनुकरण करणं शक्य नाही. तुम्ही ग्रेसांचं साहित्य जर 2-3 दिवस वाचलं तर 4थ्या दिवशी कदाचित तुमची लेखणी गडद, निळं, जांभळं असं काहीतरी लिहू लागेल, पण ते उप्र आणि टेम्पररी असेल हे तुम्हालाही कळेल. पण जसं सुजयने सांगितलं, ग्रेसनं अनुवंश नाही. ग्रेस सारखं परत कोणी कधी लिहू शकणार नाही. समुद्राच्या पाण्यानेच अर्घ्य द्यावं लागतं, तसं ग्रेसनं त्यांच्याच कवितेने मी श्रद्धांजली वाहते. गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे धनी, दुःख बांधुनी असे क्षितिज झाकिले कुणी. ग्रेस यांच्या आयुष्यात आलेल्या दुःखाची छाया त्यांच्या कवितांमध्ये दिसते. ग्रेस यांचा नेहमी विश्वास होता की कविता ही एक स्वच्छ आणि मुक्त आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. खरंच मला पटतंय. खरंच मला पटतंय. आपले विचार, चिंता, काळजी, भीती या सर्वांना मार्ग करून देणारा एक सरळ सोपा असा आधार कविता. कोणत्याही बेड्यात न अडकता मोकळं होण्याचा एक सुंदर प्रयत्न. खरं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखदुःखाचा लपंडाव चालूच असतो. फक्त कधी कधी आपण खूप कमजोर आणि दुर्बल होतो दुःखापुढे. पण नेहमीच दुःख एक सुखाची सुंदर तिरीप घेऊन जन्माला येतं. तसंच काहीसं ग्रेस यांचं जीवन. आजाराच्या वाईट काळातही त्यांची प्रत्येक कविता आशेची एक वाट दाखवते. अशीच काहीशी त्यांची कविता. ऊन वेचता मनात स्पर्श लाघवी जळे. ऊन वेचता मनात स्पर्श लाघवी जळे. सांजरंग पांघरून गगन जन्मले नेळ. सांजरंग पांघरून गगन जन्मले नेळ. स्तब्ध मी उभी तुझ्यात ढळत गहनता अशी. स्तब्ध मी उभी तुझ्यात ढळत गहनता अशी. वळत वळत पावलात वाट गुंतली पुशी. वळत वळत पावलात वाट गुंतली पुशी. वृक्ष वेल दूर दूर तरल बावरेषणे. वृक्ष वेल दूर दूर तरल बावरेषणे. चांदणात लोचने निलोचनात चांदणे. चांदणात लोचने निलोचनात चांदणे. रेशमिऊ बेत पंख झोपलीत पाखरे. रेशमिऊ बेत पंख झोपलीत पाखरे. शब्द शब्द जळत देह मुक्त भान मोहरे. शब्द शब्द जळत देह मुक्त भान मोहरे. रिक्त या कवेत मी निशिन निधान ऐकले. रिक्त या कवेत मी निशिन निधान ऐकले. रात्र घेऊन उषास क्षितिज गाढ झोपले. रात्र घेऊन उषास क्षितिज गाढ झोपले. बघायला गेलं तर कवी ग्रेस यांच्या प्रत्येक कवितेला खूपसे वेगळे कंगोर आहेत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. तसंच काहीसं माझं झालं. ही कविता जेव्हा प्रथम वाचली तेव्हा नुसतीच वाचली शब्दांसाठी. मग ती कविता कधी आई मुलाला झोपवताना
ही कविता म्हणते आणि सांगते की बाळ आता झोप आणि उंच स्वप्नांची झेप घे. जरी आता सर्वत्र अंधार आणि शांतता असली तरी मी तुझ्याबरोबर आहे. आणि मग नंतर परत वाचताना याच कवितेने मला एका स्वप्नात नेलं. जशी वर्षा ऋतूच्या एका थेंबाने झाडाला पालवी फुटते, मातीला सुवास येतो, कोकिळ गाऊ लागते आणि बघता बघता ग्रीष्म ऋतूच्या जळांचा त्रास हा हा म्हणता दूर होतो. आकाश कसं सुंदर निरभ्र सुंदर होऊन जातं, आपलं मन गाऊ लागतं आणि आपण नकळत या सुंदर स्वच्छ निर्मळपणे उंजळ भरून देणाऱ्या या वसंताच्या प्रेमात पडतो. आपलं मन चांगल्या आठवणी आठवू लागतं आणि आपण पुन्हा एकदा त्या पावलांवर आणि वळणांवर येऊन थांबतो. आजूबाजूला घरट्या पक्षी आपल्या पिलांना उभेत घेत असतात आणि मनात शब्दांचा कवितांचा गाण्यांचा जणू मोह पडू लागतो. तेव्हा मन फक्त शांत निर्मळ आणि सुखी असतं. खरंच हा अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी जिवंत होतो. जेव्हा आकाश निळ शांत चांदण्याने भरलेलं असतं तेव्हा मात्र आपण जागे असतो आणि क्षितिज मात्र शांत झोपी गेलेलं असतं. कवीची मूळ कल्पना हा पांढरा प्रकाश, कवितेचं माध्यम हा एक लोलक आणि ह्या प्रिझमच्या पलीकडे वाचकापर्यंत पोचतात ते वेगळे वेगळे रंग. त्यातही ज्याची त्याची मानसिक स्थिती, बौद्धिक पातळी, अनुभव आणि प्रत्येकाने घातलेला आपापला एक रंगीत चष्मा, ह्या सगळ्यातून पार होऊन कवी कल्पना आपल्यापर्यंत पोचते व आपल्याला एक अनुभव देऊन जाते. हा प्रत्येकाचा विशिष्ट अनुभव असतो, खाजगी अनुभव असतो आणि तो तसाच असायलाही हवा. असाच एक अनुभव पाऊस कधीचा पडतो. हलकेच जा
एक वर्ष क्वार्टरच्या व्हिक्टोरियन चिमणीवरची आणि घराच्या छपरावरची कौले साकारण्यात आली नव्हती. चिमण्यांमधून कधी काळी नॉर्मल साहेबाच्या किचनमधला निळ्या निळ्या वर्तुळाचा धूर असाच या व्हिक्टोरियन क्वार्टरमधून उडत उडत आकाशगामी होत असेल. क्वार्टरच्या माथ्यावरचे आकाश आणि या निळ्या वर्तुळगामी धुराच्या लाटा यांच्या सरमिसळीत संध्या रागाचे पक्षीही मिसळून जात असतील. ही व्हिक्टोरियन तंद्री माझ्या मेंदूवर चढते न चढते तोच बगळ्यांचा पारध ध्वनी माझ्या कानावर आला आणि मागोमाग त्यांच्या पंखांची फडफडली. बगळ्यांना मासे गावले असले पाहिजे. उद्या ही झड अशीच कायम राहिली तर डबक्यावर पुन्हा बगळे उतरणार. डबक्यात असे कितीसे मासे असणार. कधी कधी तर या छोट्याशा डबक्यावर बगळ्यांची झुंड उतरते. ही झुंड मी उतरताना पाहतो आणि मग औदुंबराजवळचे अर्ध फाटक मुडपून पूर्ण घराचे दारही बंद करून घेतो. कारण त्यानंतर त्या झुंडीतून जे काही आवाज येताना मी ऐकले आहेत ना, त्यानं माझ्या जीवाची अगदी घालमेल होते. छोट्याशा डबक्यातले 2-4 मासे, तेही मिरची एवढ्या आकाराचे, आणि त्यासाठी 10 बगळ्यांच्या चोचींची झुंज. That time I had withdrawn myself from that tragic sight. आतमध्ये मला काही त्या हिंस्त्र करून झुंजीचा अदमास येत नाही. पण मग मागच्या भीतीचा गोळा पोटात लवलवत होता म्हणून यावेळी अर्धदारच काय पण पूर्ण घरच मी मुडपून घेतलं. समोरची औदुंबराची 7 झाडे हा माझा दिलासा आहे. एकांताची जपणूक करण्याचा दिलासा नव्हे, एकांताची सजवणूक करण्यासाठीही या झाडांची निसर्ग झाडी म्हणून माझ्या मनोविश्वात मी स्थापना केलेली नाही. त्याचे प्रयोजन फक्त माझ्या निर्मिती विश्वाशी आहे. जेव्हा केव्हा शब्दांचा पद्मगंध फुलून येतो किंवा जेव्हा केव्हा शब्दांचा पद्मगंध फुलून यायचा, त्या वेळी या समोरच्या झाडातून एक आकृती माझ्या दिशेने हळूहळू सरकत येत आहे हा सत्याभास अनेक वर्ष मी माझ्या अंगापिंडाशी बिलगून ठेवला होता. अगदी तंत्र विद्येतल्या मंत्र जागराच्या कुपीप्रमाणे बिलगून ठेवला होता. झाडीतून येणारी ही आकृती प्रत्येक वेळी जीवनाकृती असेल हे समजण्याची मी कधीही घाई केली नव्हती. ती लोभस्मरणाकृतीही असू शकते. हे निर्मिती भान मी माझ्या ललाटांवरून कधीही खोदून काढले नाही. And I have always thought that I'm going to recite the first spontaneous lyrical shock. I'm going to recite the first spontaneous lyrical shock to that figure of life, and to that figure of death.
ग्रेस यांच्या पुस्तकांच्या अर्पण पत्रिका वाचकाला बोटाला धरून हलकेच अज्ञाताच्या मार्गावर घेऊन जात असत. जणू काही वाचकाच्या मनाची तयारी करत असत त्यांचं पुढचं पुस्तक वाचण्यासाठी. या अर्पण पत्रिका या कार्यक्रमात वाचण्याची ही अभिनव कल्पना राजश्री सोमण यांची.
सांध्य पर्वातली वैष्णवी हा त्यांचा एक कविता संग्रह. त्याची एक अर्पण पत्रिका मी वाचते. आत्म्याच्या नितळ काचेवर पडलेल्या त्या नदीचे संध्याकालीन प्रतिबिंब नंतर हलतच राहिले. नात्या गोत्याची नसलेली चार परकी माणसे, वाळूवर मी आणि तुझा पिंड. हैराण झालो चौघेही. फक्त एकच घार इकडून तिकडे निघून गेली. नदीवर डोळे ठेवून मी तिची करुणा पाहू लागलो. माते, धाड त्याला माते. झाडी मागून तो आला आणि तुझा पिंड स्पर्शून गेला. तुझ्या या सरिता पर्वात आठवते ती नदी आणि कृतज्ञतेने भारावून गेलेले माझे लहानसे शरीर. त्या नदीला नाही आणि तुलाही नाही. त्या नदीला नाही आणि तुलाही नाही सांध्य पर्वातली वैष्णवी अर्पण करायची. त्या कावळ्याला मी अर्पण करतोय त्याला. ग्रेस म्हणजे एक घोड. पौर्णिमेच्या रात्री खोल डोहातल्या पाण्यात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबासारखे. ग्रेस म्हणजे संस्कृती समृद्ध करणारा कवी. ग्रेस म्हणजे आपल्या संवेदनशीलतेने अवघ्या काव्य विश्वाला झुलवणारा कवी. ग्रेस म्हणजे स्तिमित करणे तर कधी गोंधळून जाणे. ग्रेस म्हणजे भाषेच्या कक्षा ओलांडून व्यक्त होणे. ग्रेस सापडले असा दावा कुठल्याही समीक्षकाने केला नाही. ते समजले असा म्हणणारा रसिकही कधी सापडणार नाही. कुणाला ते थोडे कळले तर कुणाला जास्त, पण पूर्ण ग्रेस कुणालाही कळली नाही. ग्रेस सारखे कवी केवळ 1-2 तासात वाचून ठेवून देण्यासारखे नाही, तर ते आयुष्यभर हळूहळू उलगडत जाणारे कवी आहेत. जसं जसं आपलं भावविश्व समृद्ध होत जातं तसं तसं त्यांची कविता आपल्याला समजायला लागते. स्वतःच्या प्रतिभेच्या प्रेमात पडलेला, त्या प्रेमाने वेडावून गेलेला हा माणूस. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींवर जीव तोडून प्रेम करणं हा ग्रेस यांचा मनोधर्मच होता. स्वतःच्या कवितेवरही त्यांनी खूप प्रेम केलं. रोज परमेश्वराजवळ प्रार्थना करताना ते म्हणत, देवा जर जमले तर माझ्या या निमुळत्या छोट्याशा बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याशा अशा या कवितेवर कुणालाही मात करू देऊ नकोस. आणि पुढे जाऊन ते हेही म्हणतात, आणि देवा त्याबरोबरच माझ्यातल्या सभ्यपणावरही कुणाला मात करू देऊ नकोस. ग्रेस हे रसायन नेमक्या शब्दात कधीच सांगता येणार नाही. तळ हातावर चकाकणारा पारा चिमटीत कधी पकडता येणार नाही. डोळ्यांपुढे लकाकणारी वीज डोळ्यांमध्ये बंद करता येणार नाही. ग्रेसही असेच, चिमटीत पकडले न जाणारे आणि डोळ्यात बंद न करता येणारे, पण लखलखीत अस्तित्वासह असणारे. आपल्या कवितेचे वर्णन ते फारच सुंदर करतात. माझी कविता म्हणजे एक बेट, मीही एक बेटच. बेटावर सहलीसाठी लोक येतात किंवा समुद्र जीवावर उठला की आश्रयासाठी येतात. बेटावरून परतीच्या बोटीची हमी मात्र मी देत नाही. परतावेसे वाटले तर स्वतःच होडी व्हावे लागेल. अशी ही बुद्धीने समजून न घेण्याची तर अनुभवण्याची कविता. त्या कवितेत अर्थाचे तुकडे आपण जर शोधत राहिलो तर आयुष्यभर चाचपडतच राहू आणि हाती काहीच लागणार नाही. त्या कवितेत हरवून जाणं हेच शहाणपणाचं. ग्रेसच्या कवितांची फार सुंदर गाणी झाली, तरी ही गाणी त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यातच या शब्दकाराचा विजय झाला. तो विजय आहे या अश्वत्थाम्याचा चिरंतन वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरुषाचा. ग्रेस जिंकले, मृत्युंजय ठरले ते या अर्थीच. अंधार असा घन भारी, अंधार असा घन भारी, चंद्रातून चंद्र बुडाले. अंधार असा घन भारी, चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून
जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती, जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. नाहीच कुणी रे अपुले प्राणांवर नभ धरणारे. नाहीच कुणी रे आपले प्राणावर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंद विणारे. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी शिजून न्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. हा कार्यक्रम आमच्यातर्फे इथे संपलाय. तुम्हाला कोणाला जर ड्रेस विषयी बोलायचं असेल तर यू आर वेलकम. टॉक अबाउट इट. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा.